एकाच थाळी सणाची चव, परंपरेचं सुगंध आणि घरगुती प्रेम अशी आषाढी एकादशी स्पेशल थाळी आज आपण बनवणार आहोत. एवढी भारी थाळी बनवून तयार होती ना, याच्यामध्ये सगळेच पदार्थ आज आपण परफेक्ट बनवून तयार करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित तुम्हाला कळेल असं सांगितलेलं आहे. तुम्हाला ही पूर्ण थाळी बनवायला जास्त वेळसुद्धा लागणार नाही. जवळपास अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही पूर्ण थाळी बनवून तयार करू शकता. इतकी सोपी आहे. सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही आषाढी एकादशी स्पेशल काय बनवलं ते सांगायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना आपण कुकर लावून घेऊया. तर कुकरमध्ये वरण-भात लावायचा आपल्याला. तर बघा मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी तांदूळ धुवून घेतले. हे स्वयंपाक मी 4 जणांसाठी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्या. तुम्ही किती जणांसाठी बनवणार आहे त्यानुसार. डाळ, तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर दोन्हीमध्ये मी 1-1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण भातामध्ये थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड करून घेऊया. छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरमध्ये मांडायचं तर कुकरमध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेले. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला डाळ ठेवायची आहे आणि त्याच्यावर भाताचा डब्बा ठेवायचा बघा. तर असं केल्याने ना भात व्यवस्थित शिजतो आणि डाळीचं पाणीसुद्धा बाहेर निघत नाही आणि कुकर काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला लिंबूची काप टाकायची आहे. त्यानंतर बघा मी भातावर पण एक छोटीशी प्लेट बसत असेल कुकरमध्ये तर ती पण झाकायची. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत वरण-भात शिजवून घ्यायचे. जोपर्यंत वरण-भात शिजून तयार होईल तोपर्यंत बघा इथे मी खीरची तयारी करून घेते. मी शेवयाची खीर करणार आहे गोडमध्ये. एकदम सिंपल झटपट बनून तयार होते. त्याच्यासाठी बघा इथे मी 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम घेतले. त्यानंतर 10 ते 12 बेदाणे घेतले. त्यानंतर थोडीशी आपल्याला चारोळी पण लागणार आहे. सगळ्यात आधी आपण काजू आणि बदाम कट करून घेऊया. तर बघा इथे मी काजू, बदाम कट करून घेतलेत. आता लगेच आपल्याला इलायचीचा पावडर करून घ्यायचे. त्यासाठी बघा इथे मी छोटंसं खलबत्ता घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 हिरवी इलायची टाकायची आहे. त्यानंतर छान हिरवी इलायची आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे. फ्रेश पावडर वापरली ना, कोणत्याही गोड पदार्थाची ना चवच बदलून जाते आणि खूप छान अशी चव फ्रेश येते. त्यासाठी आपल्याला फ्रेश इलायची वाटून घ्यायची आहे. तर बघा इथे मी इलायची पावडर करून घेतलेला आहे. आता लगेच आपण खीर पण बनवून घेऊया. जोपर्यंत आपली डाळ शिजून तयार होते तोपर्यंत. त्यासाठी बघा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप ॲड करायचं आहे. तूप आधी छान गरम होऊ द्यायचं तर बघा इथे मी काही साहित्य सगळे काढून घेतले ते तुम्हाला दाखवून दिलेत. आणि आता बघा तूप पण छान गरम झालेले आहे. आता सगळ्यात आधी याच्यामध्ये किशमिश ॲड करायची आहे बेदाणे. ते आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये काजू, बदाम, चारोळी ॲड करायची. ते पण आपल्याला 1-2 मिनिटासाठी तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्याने छान क्रंची होतात आणि खूप छान फ्लेवर येतो खीरमध्ये. त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी तुपामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा. तर थोडेसे बघा इथे मी तळून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये शेवया पण ॲड केलेली आहे. ती पण आपल्याला 2-3 मिनिटांसाठी छान तुपामध्ये परतून घ्यायची. खूप जास्त भाजायची गरज नाही कारण ही आधीच भाजलेली असते. पण एकदा तुपात भाजली की अजून छान लागते. त्यासाठी तुपात भाजून घ्यायची आपल्याला ही शेवया. तर शेवया बघा छान भाजून तयार आहे. ड्रायफ्रुट्स पण छान भाजलेत. आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. दूध मी बाजूच्या गॅसवर गरम करून घेतले. म्हणजे आपली शेवया पटकन तयार होईल त्याच्यासाठी. दूध गरम करून ॲड केलं ना तर जास्त वेळ पण लागत नाही आणि दूध थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आधी. म्हणजे खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येते. खूप छान अशी दाटसर आपली खीर बनून तयार होते. तर बघा इथे मी 1 लिटर दूध ॲड केलेलं आहे. त्यानंतर ढवळून बाजूच्या गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून घेतलंय. आता जोपर्यंत छान असं क्रीमी टेक्स्चर येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे. आता जोपर्यंत खीर शिजून तयार होईल, तोपर्यंत आपण कुकर चेक करून घेऊया. तर वरण-भात शिजलेला आहे. आपण ते काढून घेऊया आणि वरणाला आपल्याला तडका पण द्यायचा आहे. तर बघा इथे मी कुकरमध्ये ना लिंबूची फोड ॲड केली होती. त्यामुळे कुकर अजिबात काळं पडत नाही. उलट अजून पांढरं शुभ्र होते. तर वरण-भात झालेला आहे. आता बघा मी सगळ्यात आधी ना वरण घोटून घेतली आहे. असं गरम-गरम असताना जर छान घोटून घेतली ना वरण, तर खूप छान अशी एकसारखी वरण बनून तयार होते. डाळ राहत नाही त्याच्यामध्ये अजिबात. डाळ छान शिजली की वरण पण छान होते. तर बघा इथे मी वरण छान अशी ढवळून घेतलेली आहे. पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं म्हणजे डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे जात नाही. जर डाळ व्यवस्थित शिजली असेल तर. म्हणून आपल्याला व्यवस्थित डाळ शिजवायची आणि त्यानंतर घोटून घ्यायचं तर डाळ मी घोटून घेतलेली आहे. त्याचबरोबर बघा आपली खीर पण खूप छान इथे शिजवून तयार झालेली आहे. आता काय करायचं 10-12 मिनिटापर्यंत मी शिजवून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी चवीनुसार साखर टाकायची. त्यानंतर आपण जी इलायची पावडर करून घेतलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं. परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि परत 5-6 मिनिटांसाठी ही खीर छान शिजवून घ्यायची जोपर्यंत साखरेचं पाणी पूर्णपणे आटत नाही आणि छान क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत. आणि तुम्ही इथे बघू शकता परत मी 5-6 मिनिटापर्यंत खीर छान शिजवून घेतलेली आहे.
इथे आपली एकदम क्रीमी मलाईदार अशी खीर बनवून तयार झालेली आहे. आता ती बाजूला ठेवून घेऊया. खीर आपली तयार आहे. आता मी वरणाला तडका देणार आहे. त्यासाठी बघा इथे मी एक पॅन घेतलंय. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल आधी छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी ॲड करायची आहे आणि ते मी खलबत्त्यामध्ये ना जिरे आणि लसूण वाटून घेतलेला आहे. जर तुम्हाला असा तडका आवडत असेल तर तुम्ही असा तडका बनवा माझ्यासारखं. तुम्हाला सिंपल फक्त हळद आणि मीठ टाकून खायचं असेल तर तुम्ही तशीही वरण बनवून तयार करू शकता. पण मला अशीच आवडते किंवा आमच्या घरात अशी आवडते. तर बघा इथे मी लसूण आणि जिरे ॲड केलेलं आहे वाटून. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. छान तडका भाजून घ्यायचा आहे. आणि तडका जर छान बसला वरणाला की वरण खूप छान लागते. तर बघा इथे आपला तडका तयार झालाय. आता याच्यामध्ये आपण घोटून ठेवलेली वरण ॲड करायची, डाळ ॲड करून घ्यायची आहे आणि परत एकदा सगळं छान ढवळून घ्यायचंय. ढवळून घेतल्यानंतर जोपर्यंत एक उकळी येत नाही वरणाला, तोपर्यंत आपल्याला वरण छान शिजवून घ्यायचंय. वरण शिजून तयार होईल तोपर्यंत आपण इकडे भाजीसाठी मसाला वाटूया. तर आज आपण भाजीमध्ये बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत, स्पायसी, तर्रेदार बटाटा रस्सा. तर बघा सगळ्यात आधी नाही ते मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा वाटी इतकं. ते छान आपल्याला पातळ चिरून घ्यायचे. त्यानंतर 2 कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे, ते पण आपल्याला पातळ चिरून घ्यायचे आहेत बघा असे. तुम्ही कसेही चिरून घेतले तरी चालते, कारण आपल्याला हे मसालाच करायचं याचा आपल्याला. तर सगळ्यात आधी ना आपल्याला कांदे छान पातळ चिरून घ्यायचेत आणि त्यानंतर कांदे आपल्याला भाजून घ्यायचेत. कांदे, खोबरं सगळं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटा रस्सा बनवलात ना, तर त्याची चव तुम्ही विसरू शकत नाही. इतकी छान बनवून तयार होते. आणि त्याचबरोबर आपली वरण पण इथे बघा वरणाला छान उकळी आलेली आहे. वरण शिजून तयार आहे. वरण आता बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच मसाला करून घेऊया. तर गॅसवर बघा इथे मी एक तवा ठेवलाय. त्याच्यामध्ये कांदे ॲड केलेत. कांदे छान त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करून जोपर्यंत कांदे छान लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घेतले. तर बघा कांदे छान भाजून तयार आहे. आता त्याच तव्यावर ना कांदे बाजूला करायचे. थोडीशी जागा करायची तव्यावर. त्याच्यामध्येच आपल्याला खोबरं ॲड करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करायचं. खोबरं छान परतून घ्यायचं. त्यानंतर बघा इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, थोडीशी 10-12 काळी मिरी, 2-3 लवंग आणि 1 हिरवी इलायची ॲड केलेली आहे. कारण ह्या मसाल्यानी ना आपल्या भाजीला चवच खूप छान येते. त्यासाठी ॲड करायचं आहे. त्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून परत 2-3 मिनिटासाठी भाजायचे. पण आधी सुके मसाले, खोबरं आणि बाकीचे जे मी खडे मसाले ॲड केले ते आपल्याला छान सेपरेट भाजून घ्यायचे. त्यानंतर सगळे मसाले एकत्र मिक्स करायचं, भाजून घ्यायचं. मसाले छान भाजून घेतलेत. आता थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत पीठ मळून घेऊया पुरीसाठी. त्यासाठी बघा इथे मी एक बाउल घेतले. त्याच्यामध्ये 3 वाटी इतकं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचंय. मीठ ॲड केल्याने ना पुरीला खूप छान चव येते आणि पुरी ना खूप छान फुगून पण येते. त्यासाठी आपल्याला मीठ ॲड करायचंय. बघा इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचंय आणि एक सॉफ्ट असा डो इथे तयार करायचा आहे. खूप जास्त कडक किंवा खूपही जास्त सॉफ्ट पीठ लावायचं नाही. पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ लावायचं आहे. पण ज्यावेळेस आपण पुरी करायला घेतो त्यावेळेला थोडंसं तेल टाकून परत हा पीठ आपल्याला सॉफ्ट करायचं. तर पीठ लावून तयार आहे. आता झाकण लावून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया. जोपर्यंत पीठ भिजून तयार होते तोपर्यंत आपण इकडे कढी बनवून घेऊया. तर बघा सगळ्यात आधी ना एक बाउल घेतला. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी दही ॲड करायची, 1 चमचा बेसन ॲड करायचं. छान फेटून घ्यायचं आहे. आता बघा आपली दही फेटून तयार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं किंवा किती आपल्याला कढी बनवायची त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. आता आपला घोळ तयार झालेला आहे कढीसाठी. आता तडक्यासाठी ना आपण एक मसाला तयार करून घेऊया किंवा वाटण तयार करून घेऊया सिंपल. तर सगळ्यात आधी ना 1 हिरवी मिरची तोडून ॲड करायची खलबत्त्यामध्ये. 4 ते 5 आपल्याला लसूण ॲड करायचे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. छान जाडसर वाटून घ्यायचं. खूप जास्त बारीक वाटायची गरज नाहीये. कढीमध्ये जाडसर वाटून टाकलेला तडका खूप छान लागते. तर गॅसवर सगळ्यात आधी ना आपल्याला पातेलं ठेवायचं. पातेलं गरम करायचं. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल आधी छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी ॲड करायची. मोहरी छान फुटू द्यायची. त्यानंतर आपण बनवून घेतलेलं ठेचा ॲड करायचे मिरचीचं आणि 1-2 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचे. जोपर्यंत लसूण व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी 1 पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे. परत एकदा हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर लगेच आपल्याला फेटून घेतलेली दही ॲड करून घ्यायची आहे. पण इथे मी ती क्लिप घेणं विसरली आहे, त्यामुळे मी दाखवू शकले नाही. तर थोडंसं भाजून झाल्यानंतर मसाला त्याच्यामध्ये आपण फेटून घेतलेली दही ॲड करायची, ढवळून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं. परत एकदा छान ढवळून घ्यायचं. 1-2 उकळी येईपर्यंत छान आपली कढी शिजून तयार होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. तर इथे बघा कढीला छान उकळी आलेली आहे. मस्त अशी दाटसर कढी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला अजून पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी ॲड करा. आणि शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. गरम-गरम इथे आपली मस्तपैकी कढी बनून तयार झालेली आहे. आता आपण मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी पॉट घेतलाय. मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. हा पूर्ण मसाला आपल्याला पॉटमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच इतकं आलं घ्यायचं आहे. 5-6 लसूण कळ्या ॲड करायच्या आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. मिक्सरला लावून एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटून तयार आहे. आता लगेच आपण भाजी बनवून घेऊया. तर एकदम स्मूथ मसाला वाटायचा. वाटत असताना बघा खूप छान मसाला इथे मी वाटून घेतलेला आहे. आता गॅसवर ना सगळ्यात आधी कढई गरम करायची. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नाही ते तेल जास्त ॲड करायचं कारण छान अशी तर्रेदार भाजी बनवायची आपल्याला आणि पुरीसोबत ना खूप मस्त लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा. तर बघा इथे मी जवळपास 5-6 चम्मच इतके तेल ॲड करून घेतलेत. तेल आधी छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे. मसाला आपल्याला 2-3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं तेलामध्ये. तर बघा इथे मी मसाला 2-3 मिनिटासाठी छान परतून घेतलेला आहे. आता ना याच्यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. तर बघा इथे मी अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. पाव चमचा हळद ॲड केली आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचा मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान परत एकदा तेलामध्ये मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला 2-3 मिनिटासाठी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पॉटमध्ये लागलेला मसाला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड करून तोच पाणी मी मसाल्यात ॲड केलेला आहे. आता आपल्याला हा मसाला जोपर्यंत त्याच्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जवळपास मी 7-8 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर हा मसाला शिजवून घेतलेला आहे. इथे 5-6 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. याच्यातनं मी शिजवत असताना थोडंसं परत पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर झाकण लावून शिजवून घेतलेत 5-6 मिनिटापर्यंत. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान तर्री सेपरेट झालेली आहे. छान मसाला शिजलेला आहे. पण अजून याच्यातले टोमॅटो पूर्णपणे मॅश झाले नाही. त्यासाठी एकदा मिक्स करून घेतला. त्यानंतर परत झाकण लावून घेतलेले 2-3 मिनिटं परत शिजवून घेते. जोपर्यंत मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण इकडे बटाटे कट करून घेऊया. तर बघा इथे मी 4 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत बॉईल करून. बटाटे आपल्याला एकदम बारीक मॅश करायचं नाहीये. असंच रफली आपल्याला कट करून घ्यायचे. छान मोठ्या-मोठ्या क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे किंवा मॅश करत असाल तर एकदम बारीक मॅश करू नका. असं थोडेसे मोठ्या-मोठ्या याच्यामध्ये मॅश करून ॲड करा. तर बघा इथे मसाला आपला छान शिजवून तयार झालेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला मसाल्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती रस्सा लागणार आहे त्यानुसार पाणी ॲड करा. तर बघा इथे मी पाणी ॲड केल्यानंतर छान ढवळून घेतलेले. ढवळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत आणि बटाटे ना पूर्ण बटाटे ॲड केल्यानंतर आपल्याला एकदा परत ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेतल्यानंतर याच्यातले थोडेसे बटाटे ना आपल्याला मॅश करायचे चम्मचने. पूर्ण बटाटे मॅश करायचे नाही. 2-3 क्यूब आपल्याला मॅश करून घ्यायचे. खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने जर तुम्ही मॅश केलात ना तर खूपच छान लागतात. काही बटाटे असेच असतात, काही बटाटे मॅश झालेले असतात ना, तर खूप छान टेस्ट लागते. त्यासाठी थोडेसे बटाटे 2-3 क्यूब आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. आता 5-6 मिनिटापर्यंत आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली भाजी शिजून तयार होईल, तोपर्यंत आपण इकडे पकोड्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी ना लाखेची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी डाळ छान भिजवून घेतलेली आहे. आता ती आपल्याला पॉटमध्ये ॲड करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे लाखेची डाळ मिळत असेल तर तुम्ही लाखेची डाळ घ्या. नसेल मिळत तर तुम्ही मुगाची डाळ घ्यायची. तर त्याचेसुद्धा पकोडे खूप छान लागतात. मिक्सरला लावून छान जाडसर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. एकदम बारीक करायची नाही. तुम्ही ते बघू शकता मी एकदम अशी जाडसर वाटून घेतलेली आहे. काही डाळ अशीच आहे आणि थोडीशी डाळ बारीक झालेली आहे. डाळ वाटून तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 2 हिरवी मिरची ॲड करायची आहे. अर्धा चमचा चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी किंचित हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा इतकं किंवा पाव चमचा इतकं
ओवा ॲड करायचं आहे. परत हाताने छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला पकोड्याचा बॅटर तयार झालेला आहे आणि सोबतच आपली भाजी पण शिजवून तयार आहे. बघा किती छान दाटसर भाजी बनवून तयार झालेली आहे. एवढी टेस्टी, एवढी छान अशी तर्रीदार बटाटा रस्सा बनवून तयार झालेला आहे. आता याच्यावरून ना बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे. गरम गरम पुरीसोबत हा बटाटा रस्सा नक्कीच खाऊन बघा, तुम्हाला खरंच आवडणार आहे आणि एकदम सिंपल आहे बनवायला. आता भाजी बनवून तयार झाली, बाजूला ठेवून घेतलेला आहे. आता लगेच ना पुरीचं पीठ सॉफ्ट करून घ्यायचं. करत असताना थोडंसं हाताने व्यवस्थित मळून घेतलं पीठ की पुरी खूप छान फुगते. तर बघा इथे मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. परत एकदा हाताने सॉफ्ट करते आणि बाजूला गॅसवर तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण तेल आपल्या पुरीला छान कडकडीत गरम लागतो आणि पकोडे पण करून घ्यायचेत आपल्याला. तर बघा इथे मी पीठ सॉफ्ट करून घेतलेलं आहे पुरीसाठी. आपण सगळ्यात आधी पकोडे करून घेऊया, त्यानंतर पुरी करायला घेऊया. तर बघा इथे मी ना छोटे-छोटे जसे मंचुरियन असतात की नाही तसे पकोडे करून घेणार आहे आज. नेहमीचे जसे आपण भजी किंवा पकोडे करते ना तसे करणार नाहीये. तर असे बघा मंचुरियन जसे गोल-गोल असतात की नाही तसे करून घेणार आहे. तर बघा तेल छान गरम झालं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये छोटे-छोटे मी बॉल्स बनवून ॲड करून घेतलेत. आता ना आपल्याला छान जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही, मस्त कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे. जोपर्यंत आपले पकोडे बनवून तयार होतील, तोपर्यंत आपण पुरीसाठी छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेऊया. एकासोबत तुम्ही असे छोटे-छोटे कामं करून घेतले ना, तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करायला. पटकन स्वयंपाक बनवून तयार होते. तर बघा आपले पकोडे तळून तयार होतील. तोपर्यंत इकडे मी भरपूर सारे बॉल्स तयार करून घेतलेत. आता आधी आपण पकोडे तळून घेतलेले काढून घेऊया आणि त्यानंतर आपण पुरी तळायला घेऊया. तर बघा पकोडे आपले इथे तळून तयार आहेत. खूप छान कलर आलेले, मस्त असे कुरकुरीत पकोडे बनवून तयार झालेत. आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर लगेच गरम-गरम पुरी करायला घेऊया. तर पकोडे तयार झालेत. बाकीचे पकोडे मी नंतर करून घेणार आहे. तर आता सगळ्यात आधी काय करायचं, मी इथे पीठ लावून पुरी लाटणार नाही, कारण तेल खराब होते. त्याच्यासाठी मी तेल लावूनच पुरी करून घेते. तर थोडंसं ना पिठाला तेल लावायचं. त्यानंतर बघा अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आणि पुरी एकदम पातळ लाटायची नाही किंवा खूप जाड पण लाटायची नाही आणि लाटत असताना खूप जोर देऊन लाटायचं नाही. हलक्या हाताने एक छोटीशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर बघा इथे मी थोडंसं छोटासा पेढा घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर बघा अशी एक छान पातळ पुरी लाटून घेतलेली. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही. अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे. अशाच मी तुम्हाला 2-4 पुरी लाटून दाखवते. सगळ्यात आधी तर पेढ्याला थोडंसं तेल लावायचं. त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने छोटीशी एक पुरी लाटून घ्यायची. खूप मोठ्या-मोठ्या पुऱ्या करायच्या नाही. छान छोट्या-छोट्या करायचे म्हणजे छान फुगतात आणि दिसायला पण छान दिसतात. तर बघा इथे मी 2-4 पुऱ्या करून घेतल्यात. आता तळून पण दाखवते. त्यासाठी बघा तेल आधी मी छान कडकडीत गरम करून घेतलेले. तेल छान गरम राहिलं की पुरी पण खूप छान फुगते. तर एक पुरी टाकून बघितली. त्यानंतर बघा पुरी छान फुगलेली आहे. त्यानंतर फुगल्यानंतर पलटवायची. दोन्ही साइडनी छान तळून घ्यायचं. गोल्डन कलर येईपर्यंत. खूप जास्त जाळायची पण नाही आणि किंवा कच्ची पण काढायची नाही. पांढरी शुभ्र थोडीशी लालसर होऊ द्यायची. त्यानंतर काढून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या पण तळून घेऊया. तर बघा सगळ्यात आधी तेलामध्ये टाकायची, फुगू द्यायची पुरीला, पलटवून घ्यायची. पलटून दोन्ही साइडनी छान तळून घ्यायचं थोडंसं हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आणि बघा इथे मी एक-एक करून अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे. मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या पण इथे बनून तयार झालेत. आता मी तुम्हाला गरम-गरम जेवण सर्व्ह करून दाखवते. त्या सगळ्यात आधी तर आपल्याला एक मोठी प्लेट घ्यायची आहे, कारण आपण भरपूर सारे पदार्थ बनवून तयार केलेत. त्या सगळ्यात आधी बघा मी खीर सर्व्ह केलेली आहे, त्यानंतर कढी सर्व्ह केलेली आहे, त्यानंतर इथे मी वरण सर्व्ह केलेलं आहे, त्यानंतर मस्तपैकी झणझणीत बटाटा रस्सा, भात आणि मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या पण सर्व्ह केलेल्या आहेत. त्याचबरोबर ना मस्तपैकी आपले कुरकुरीत पकोडे पण तयार झालेत. तुम्ही इथे पापड आवडत असेल तुम्हाला पापडही घेऊ शकता, लोणचं, तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर तुम्हाला ही पूर्ण थाली रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.